हॅलो फ्रेंड्स, बघा आम्ही केल्या आज चकल्या. आपल्या तांदूळच्या चकल्या. तांदूळा साबुदाणा याचे आहे. तांदूळ अगोदर म्हणजे दळण वगैरे करून आणल्यानंतर साबुदाणा भिजू घातला होता आणि मग तो घाटा शिजवला. आणि हे जे व्हाईट कलरचे पापड आहे हे तांदूळाचे आहे, स्पेशल तांदूळ. त्याच्यामध्ये साबुदाणे आणि याच्यामध्ये फक्त तांदूळाचा घाट आहे. तर हे तांदूळाच्या चिक्कीचे आहे, म्हणजे आम्ही तांदूळाचे पापड जे राहतात आपले ते आहे. आणि या चकल्या आहे तांदूळाच्या आणि साबुदाण्याच्या, खूप टेस्टी लागतात. आणि पहिले तांदूळाच्या करून घेतल्या आम्ही, मी काही दाखवले नाही व्हिडिओमध्ये. आता चकल्याचं दाखवते की चकल्या आम्ही कशा प्रकारे करतो. साचा वगैरेला भरपूर वेळ लागतो, त्याच्यामुळे फक्त आम्ही पन्नीने करतो. तर आता माझ्या जेठानी जे आहेत त्या पन्न्या आथरत आहे, कारण व्हाईट कलरचे जे पापड तांदळाचे ते झालेले होते बनवून. आता चकल्या बनवणं होते. त्यामध्ये माऊचे काम ते मम्मा टाकते ना, आपण त्याच्यावर चकल्या टाकून. तिला मजा येत होती आणि आम्हाला ऊन लागत होतं. तिला भरपूर मजा येत होती खेळायला उन्हामध्ये, कारण तिला आवडतं गच्चीवरती. तर तिला मजा येत होती. थोडा वेळ राहिली नंतर तिला बघा कशी बघते. आम्ही वरतीच शिजवलं. हे बघा आम्ही घाटा जो राहतो आपल्या चकल्यांचा तो वरतीच शिजवला आणि असा घाटा तयार केला. आता चकल्या आम्ही टाकू. माझ्या सासूने बनवलेले होता तो घाटा, आम्ही फक्त टाकला. तर खूप चटके लागत होते, गरम होता ना त्याच्यामुळे. आणि ते पन्नीने टाकले, भरपूर हात असे लाल होता. तर बघा सांगतेच मी समोर हे बघा अशा तेलाच्या जे पिशव्या राहतात त्या जमा करून ठेवल्या तर आम्ही त्याच्यामध्ये माझ्या सासू जे आहेत ते भरू देतात आम्हाला आणि मग आम्ही टाकतात. तर समोर सांगते मी तुम्हाला मी कशा प्रकारे टाकते. आणि माऊचं चालू होतं बडबड बडबड, हे असं टाका बसा उठा. तिचं चालू होतं. आम्ही तिला आवडतच होते, पण घरात खाले कोणी तिला आवडायला पण नव्हतं, सांभाळायला पण कोण नव्हतं, म्हणून तिला मजबुरीला आम्हाला गच्चीवर आणणं पडलं होतं चकल्या करायला. तर असे भरू दिले. समोर कशा टाकत्या माझ्या जाऊ. हे बघा अशा गरम भरपूर होतं, चटके लागत होते. गरम आहे का? तर जास्त जमत नव्हतं. मग नंतर कपडा वगैरे आणला हातात पकडायसाठी. आता हे बघा जमलंच नाही त्यांना, आणला आणि कपड्याने असे पकडल्या. आता बघा किती मस्त अशा गोल टाकताय. गरम तर खूप होतंय त्या, म्हणजे चटका लागत होता, पण तरी पण केलं कसं तरी. हे बघा कशा गोल अशा पडतात त्या, खूप छान आणि खायला पण खूप टेस्टी लागतात. हे फक्त म्हणजे आपल्या तांदळाच्या तांदूळ चकल्या आणि साबुदाणा बटाट्याच्या पण आहे, ते दाखवते मी तुम्हाला. ते आपण करणार आहे, ते पण दाखवणार आहे. हे तांदूळाचे तांदूळ आणि साबुदाणा आणि ते स्पेशल तांदूळाचे पापड आहे. आणि मी दाखवते व्हिडिओमध्ये. खूप चटके लागत होते आणि त्याच्यामध्ये माऊ मला परेशान करत होती, तर मी पटपट टाकत होते, कारण तुकडे पण टाकले आणि गोल पण टाकले. तर कढईमध्ये तळल्यानंतर ते खाल्ल्यात जातात. त्याच्यामुळे आम्ही गरम होते, तर कोणी कसं टाकत होतं, पण मस्त गोल गोल केल्या तर एकदम छान दिसतात आणि तेलामध्ये एकदम फुलतात. त्याच्यामुळे अशा गोल 2 लेअर घ्यायचे. मी एकदम पटपट टाकत होते, मला खूप चटका लागत होता त्या पन्नीचा, त्याच्यामुळे मी धरले आणि कसे पण टाकले. माझ्या जाऊ ते मस्त टाकत होत्या, 2-3 लेअरच्या टाकल्या आणि मी अशा टाकल्या. मी धरला आणि कशा पण टाकत होती, कारण मला लय चटके लागत होते. मी सोडू देत होते ते पिशवी, कारण खूप गरम होतं ते. नंतर थंड झाल्यानंतर मग आम्ही मस्त टाकल्या, गोल टाकल्या. जेव्हा तो घाटा थंड झाला ना तेव्हा आम्ही मस्त टाकल्या. तर अशा प्रकारे मी मस्त आता पूर्ण चकल्या झाल्यानंतर दाखवतेच व्हिडिओमध्ये कशा चकल्या गेल्या, काय टाकल्या, फोडल्या, म्हणजे सुकल्यानंतर पण दाखवेलच. तर खूप अशा छान चकल्या होत्या त्या. पापड पण खूप छान होता. तर तुम्ही पण करून बघा. आम्ही अशा प्रकारे करतो, तुम्ही कशा प्रकारे करता ते बी मला कमेंटमधून सांगा. छान अशा आहे. चाल बेटा सरक, माऊ सरक ना, करू दे ना. खूप गरम होतं, कारण ताजं चुल्यावरती केलेलं होतं, तर ते चकल्याचं पीठ लय गरम होतं, लय चटके लागत होते. मग असे कपडे हातात घेऊन आम्ही ना टाकले कसे तरी. खूपच गरम होतं, तर जमत नव्हते पटपट तरी हाताला खूप लाल पडून गेले ते आमच्या हात. तर अशा प्रकारे आम्ही त्या चकल्या केल्या आणि माऊ आमच्या मागे करतच होती. सर्व पहिले तरी तांदूळाचे वगैरे पापड करून घेतले होते, त्याच्यानंतर चकल्या. तरी आमच्या खूप साऱ्या राहिल्या अजून बनवायच्या. माझ्या सासू या भरून देत होत्या आणि मग आम्ही चकल्या टाकत होतो. तर माऊ मध्ये
त्या पन्नीवर चालत होती. आणि ऊन तर भरपूर होतं. बापरे, गच्चीवर इतकं ऊन लागत होतं, चटचट चटचट. आणि त्याच्यामध्ये ह्या गरम घाटा चकल्यांचा पूर्ण हाल झाले आमचे. करून करून पूर्ण खूप गरम होतं. गरम पण खूप होत होतं वरती. त्याच्यामुळे बघा अशा प्रकारे केल्या आता अशा प्रकारे झाले आता ते सर्व चकल्या आमच्या बनवणं. हे बघा अशा प्रकारे. आणि इकडं पण बनवले हे बघा, ह्या पण बनवल्या. इकडं 2 याच्या लागले आहेत, 2 यानं बनवले. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.